नमस्कार, मी स्नेहलता गुरचड स्वागत करते तुमचं इंडियन पॉलिटी आर्टिकल्स या यूट्यूब चॅनलवरती. आपण आधुनिक भारताच्या इतिहासात परीक्षेत वारंवार विचारलेल्या प्रश्नांचा सराव करत आहे. हा त्या सिरीजचा पार्ट 4 आहे. चॅनलवरती ऑलरेडी पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 हा अपलोड केलेला आहे. तरी तुम्ही तो पण बघून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आजचा पहिला प्रश्न आहे, चौरी चौरा हे ठिकाण कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गोरखपूर उत्तर प्रदेश येथे चौरी चौरा हे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न आहे, चौरी चौरा हत्याकांडात किती पोलीस ठार झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे 22. चौरी चौरा हत्याकांडात एकूण 22 पोलीस ठार झाले होते. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी कोणत्या कारणामुळे असहकार आंदोलन स्थगित केले? या प्रश्नाचं उत्तर आहे चौरी चौरा हत्याकांड. महात्मा गांधींनी चौरी चौरा हत्याकांडामुळे असहकार आंदोलन स्थगित केले होते. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी कोणत्या ठिकाणी झालेल्या बैठकीत असहकार आंदोलन स्थगित केले? या प्रश्नाचं उत्तर आहे बारडोली. 18 फेब्रुवारी 1922 रोजी बारडोली या ठिकाणी झालेल्या बैठकीत महात्मा गांधींनी असहकार आंदोलन स्थगित केले. पुढचा प्रश्न आहे, 1922 मध्ये गांधींना अटक करून 6 वर्षाच्या कैदेची शिक्षा कोणी सुनावली? या प्रश्नाचं उत्तर आहे न्यायमूर्ती CN ब्रूमफिल्ड यांनी 1922 मध्ये गांधीजींना अटक करून 6 वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावली. पुढचा प्रश्न आहे, गांधींनी कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले? या प्रश्नाचं उत्तर आहे बेळगाव अधिवेशन. 1924 मध्ये झालेल्या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष हे महात्मा गांधीजी होते. पुढचा प्रश्न आहे, भावी काळात सशस्त्र क्रांतिकारक म्हणून ओळखल्या गेलेल्या कोणत्या क्रांतिकारकांनी असहकार चळवळीत भाग घेतला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे सूर्यसेन. पुढचा प्रश्न आहे, असहकार चळवळीच्या कार्यक्रमात फेरबदल नको असलेल्यांना काय म्हणत? या प्रश्नाचं उत्तर आहे नाफेरवादी नेते. पुढचा प्रश्न आहे, नाफेरवादी नेते हे कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस हे नाफेरवादी नेते होते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या अधिवेशनात महात्मा गांधीकडे सविनय कायदेभंग करण्याचे अधिकार देण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे लाहोर अधिवेशन. लाहोर अधिवेशनात महात्मा गांधींकडे सविनय कायदेभंग चळवळ करण्याचे अधिकार देण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, सविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरू झाली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे 12 मार्च 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली होती. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी कोणत्या कार्यक्रमाने सविनय कायदेभंगाच्या चळवळीस प्रारंभ केला? या प्रश्नाचं उत्तर आहे दांडी मार्च. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीने 12 मार्च 1930 रोजी कोणत्या आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले? या प्रश्नाचं उत्तर आहे साबरमती आश्रम. पुढचा प्रश्न आहे, साबरमती ते दांडी अंतर किती किलोमीटर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 385. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी किती सहकार्यासह साबरमती ते दांडी येथे जाण्यास निघाले? या प्रश्नाचं उत्तर आहे 78. महात्मा गांधी 78 सहकार्यासह साबरमती ते दांडी येथे जाण्यास निघाले. पुढचा प्रश्न आहे, साबरमती ते दांडी या प्रवासादरम्यान त्यांच्या समवेत कोणत्या महिला होत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे सरोजिनी नायडू, मिठूबेन पटेल. साबरमती ते दांडी या प्रवासादरम्यान त्यांच्या समवेत सरोजिनी नायडू, मिठूबेन पटेल या महिला होत्या. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी मिठाचा कायदा केव्हा मोडला? या प्रश्नाचं उत्तर आहे दांडी, गुजरात येथे महात्मा गांधींनी मिठाचा कायदा मोडला. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी दांडी येथे मिठाचा कायदा केव्हा मोडला? या प्रश्नाचं उत्तर आहे 6 एप्रिल 1930 मध्ये महात्मा गांधींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडला. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे वडाळा, मालवण, शिरोडे या ठिकाणी महाराष्ट्रात मिठाचे सत्याग्रह झाले. पुढचा प्रश्न आहे, सविनय कायदेभंग आंदोलनात महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी जंगलविषयक सत्याग्रह झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे बिडशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद या ठिकाणी जंगलविषयक सत्याग्रह झाले.
पुढचा प्रश्न आहे वायव्य सरहद प्रांतातील गांधीजींचे निष्ठावान अनुयायी कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे खान अब्दुल गफार खान. पुढचा प्रश्न आहे लाल शर्ट चळवळ कोणी सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे खान अब्दुल गफार खान. पुढचा प्रश्न आहे खान अब्दुल गफार खान कोणत्या नावाने ओळखले जात? या प्रश्नाचं उत्तर आहे सरहद गांधी. पुढचा प्रश्न आहे खुदाई खिदमतगार संघटनेचे संस्थापक कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे खान अब्दुल गफार खान. पुढचा प्रश्न आहे एप्रिल 1930 रोजी कोणते शहर आठवडाभर सत्याग्रहाच्या ताब्यात होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पेशावर. पुढचा प्रश्न आहे पेशावर येथे ब्रिटिश सरकारने कोणत्या पलटणीस गोळीबाराचा हुकूम दिला? या प्रश्नाचं उत्तर आहे गढवाल पलटण. पुढचा प्रश्न आहे गढवाल पलटणीच्या कोणत्या अधिकाऱ्याने पेशावर येथे सत्याग्रहीवर गोळीबार करण्यास नकार दिला? या प्रश्नाचं उत्तर आहे चंद्रसिंग ठाकूर. पुढचा प्रश्न आहे सविनय कायदेभंग आंदोलनात गांधीजींना केव्हा अटक झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 4 मे 1930. पुढचा प्रश्न आहे सोलापूरचा सत्याग्रह केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 6 मे 1930. पुढचा प्रश्न आहे सविनय कायदेभंग आंदोलनात महाराष्ट्रात कोठे लष्करी कायदा मार्शल लॉ जाहीर करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे सोलापूर. पुढचा प्रश्न आहे सोलापूरमधील सत्याग्रह प्रकरणी कोणास फाशी देण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे यांना सोलापूरमधील सत्याग्रह प्रकरणी फाशी देण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे धारासना गुजरात येथील मिठाचा कायदा मोडणाऱ्या सत्याग्रहीचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न आहे मुंबईतील सत्याग्रहात कोणत्या कामगाराने मालाने भरलेल्या ट्रकसमोर पडून बलिदान दिले? या प्रश्नाचं उत्तर आहे बाबू गेनू. पुढचा प्रश्न आहे सविनय कायदेभंग. इथं सविनय पाहिजे. सविनय कायदेभंग आंदोलनात पुढाकार घेणाऱ्या स्त्रिया कोणत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले, लीलावत मुंशी, हंसाबेन मेहता या सविनय कायदेभंग आंदोलनात पुढाकार घेणाऱ्या स्त्रिया आहेत. पुढचा प्रश्न आहे सविनय कायदेभंग आंदोलन सुरू करण्याचा निर्णय गांधीजींनी यांना कळविला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड आयर्विन. पुढचा प्रश्न आहे सविनय कायदेभंग आंदोलनासंदर्भात कोणत्या तत्त्वचिंतनाने हिंदुस्थानच्या वतीने युरोपात प्रचार केला? या प्रश्नाचं उत्तर आहे रोमा रोला. पुढचा प्रश्न आहे छोडो भारत चळवळीचा ठराव 14 जुलै 1942 या वर्षी काँग्रेस कार्यकारिणीने केव्हा कोठे मंजूर केला? या प्रश्नाचं उत्तर आहे वर्धा. छोडो भारत चळवळीचा ठराव 14 जुलै 1942 रोजी काँग्रेस कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केला. पुढचा प्रश्न आहे 7 ऑगस्ट 1942 रोजी काँग्रेसचे अधिवेशन कोठे भरले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ग्वालियर टँक ऑगस्ट क्रांती मैदान मुंबई. पुढचा प्रश्न आहे 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद. पुढचा प्रश्न आहे वर्धा येथे मंजूर झालेल्या छोडो भारत चळवळीचा ठराव मुंबई येथील काँग्रेसच्या वतीने केव्हा पास झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 7 ऑगस्ट 1942. वर्धा येथे मंजूर झालेला छोडो भारत चळवळीचा ठराव मुंबई येथील काँग्रेसच्या अधिवेशनात 7 ऑगस्ट 1942 मध्ये संमत झाला. पुढचा प्रश्न आहे छोडो भारत ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे 1942च्या काँग्रेस अधिवेशनात छोडो भारत ठराव कोणी मांडला? या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे छोडो भारत घोषणा केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 8 ऑगस्ट 1942 मध्ये छोडो भारतची घोषणा देण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे कोणाच्या नेतृत्वाखाली देशभर छोडो भारत आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी.
पुढचा प्रश्न आहे करेंगे या मरेंगे असे आवाहन कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी. पुढचा प्रश्न आहे छोडो भारत चळवळीत महात्मा गांधी, मौलाना आझाद, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यांना अटक केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1 ऑगस्ट 1942. पुढचा प्रश्न आहे छोडो भारत आंदोलनात नंदुरबार येथील गोळीबारात हुतात्मा झालेला शालेय विद्यार्थी शिरीष कुमार. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी छोडो भारत चळवळीत जनतेने अविस्मरणीय लढे दिले? या प्रश्नाचं उत्तर आहे चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी. पुढचा प्रश्न आहे छोडो भारत चळवळीत भूमिगतांचे नेतृत्व कोणाकडे होते? या प्रश्नाचं उत्तर आहे राम मनोहर लोहिया, अरुणा असफअली, जयप्रकाश नारायण. पुढचा प्रश्न आहे छोडो भारत चळवळीतील भूमिगत नेते कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, सुमेर अली, सुचेता कृपलानी, एस जोशी, शिरूभाई लिमये, नाग गोरे, यशवंतराव चव्हाण, मगनलाल बागडी. पुढचा प्रश्न आहे कर्जत तालुक्यात आझाद दस्ता कोणी स्थापन केला? या प्रश्नाचं उत्तर आहे भाई कोतवाल. पुढचा प्रश्न आहे नागपूर येथे जनरल आवारी यांनी कोणती सेना स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे लाल सेना. पुढचा प्रश्न आहे मुंबईत विठ्ठल जवेरी, उषा मेहता यांनी स्थापन केलेले गुप्त प्रक्षेपण केंद्र कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे आझाद रेडिओ. पुढचा प्रश्न आहे छोडो भारत चळवळीत कोणकोणत्या ठिकाणी गुप्त प्रक्षेपण केंद्र चालवण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे कोलकाता, दिल्ली, मुंबई. पुढचा प्रश्न आहे बंगालमध्ये कोठे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे मिदनापूर. पुढचा प्रश्न आहे उत्तर प्रदेशात कोठे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे बालिका आझमगड. पुढचा प्रश्न आहे बिहारमध्ये कोठे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे भागलपूर, पूर्णिया. भागलपूर, पूर्णिया येथे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रतिसरकार कोठे स्थापन करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे सातारा. पुढचा प्रश्न आहे साताऱ्यामध्ये प्रतिसरकार कोणी स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील. इथं उत्तर प्रदेशात कोठे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे बालिया आझमगड. बालिया आझमगड येथे उत्तर प्रदेशात प्रतिसरकार स्थापन करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे छोडो भारत चळवळी स्थापन झालेल्या संघटना कोणत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्र सेवा दल, आझाद सेना, तुफान सेना हे छोडो भारत चळवळीत स्थापन झालेल्या संघटना आहेत. पुढचा प्रश्न आहे तुफान सेनेची स्थापना कोणत्या जिल्ह्यात झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे सातारा. पुढचा प्रश्न आहे छोडो भारत चळवळीत कोणाच्या राष्ट्रभक्तीवर गीतांनी आंदोलनाचा उत्साह वाढवला? या प्रश्नाचं उत्तर आहे साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पुढचा प्रश्न आहे देशातील हिंसाचारामध्ये गांधीजींची प्रेरणा आहे हे दर्शवण्यासाठी लॉर्ड लिनलिथिगोने 5 फेब्रुवारी 1943 रोजी कोणती पुस्तिका प्रकाशित केली? या प्रश्नाचं उत्तर आहे काँग्रेस रिस्पॉन्सिबिलिटी फॉर डिस्टर्बन्स. पुढचा प्रश्न आहे बिहारमध्ये कोणी बॉम्बचे प्रशिक्षण देण्याची भूमिगत केंद्र चालवली? या प्रश्नाचं उत्तर आहे नित्यानंद सिंग यांनी बिहारमध्ये बॉम्बचे प्रशिक्षण देण्याची भूमिगत केंद्रे चालवली. पुढचा प्रश्न आहे देशामध्ये प्रांतात कोणी हिंदुस्तान रेड आर्मीची स्थापना केली? या प्रश्नाचं उत्तर आहे मगनलाल बागडी, श्यामनारायण काश्मीरी. पुढचा प्रश्न आहे ओरिसामध्ये कोठे प्रतिसरकार स्थापन झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे बालासोर. पुढचा प्रश्न आहे आंध्र प्रदेशमध्ये कोठे प्रतिसरकार स्थापन झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे भीमावरम.
पुढचा प्रश्न आहे, रत्नामा कुंभार यांनी नेतृत्व केलेली संघटना साताऱ्याच्या प्रति सरकारला मदत करत होती. या प्रश्नाचं उत्तर आहे कोल्हापूर प्रजा परिषद. पुढचा प्रश्न आहे, छोडो भारत चळवळीत कोणते ठिकाण भूमिगत नेत्यांचे आश्रयस्थान झाले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ग्वाल्हेर. पुढचा प्रश्न आहे, छोडो भारत चळवळीत कोणत्या ठिकाणी पिस्तुले बंदुका तयार करण्याचा कारखाना सुरू झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे धार. पुढचा प्रश्न आहे, कोणती संघटना छोडो भारत चळवळीत सामील झाली नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे मुस्लिम लीग. पुढचा प्रश्न आहे, छोडो भारत चळवळीत सामील झालेल्या मुस्लिम संघटना कोणत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे अहरार, जामिया उलेमा, आझाद मुस्लिम कॉन्फरन्स, अखिल भारतीय मोमीन कॉन्फरन्स. पुढचा प्रश्न आहे, छोडो भारत आंदोलनाची माहिती घेण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी आपले कोणते खास दूत पाठवले? या प्रश्नाचं उत्तर आहे मॅक्युरी व फिलिप्स. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेतील कोणत्या नेत्याने भारतास अनुकूल प्रचाराचे सत्र चालवले? या प्रश्नाचं उत्तर आहे नॉर्मन टॉमस्टड. पुढचा प्रश्न आहे, भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी भारतात किती संस्थाने होते? या प्रश्नाचं उत्तर आहे 600 पेक्षा अधिक. पुढचा प्रश्न आहे, संस्थानाचे भारतात विलिनीकरण करण्यासाठी सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा कोणी तयार केला? या प्रश्नाचं उत्तर आहे वल्लभभाई पटेल. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या 3 संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे जुनागड, हैदराबाद, काश्मीर. पुढचा प्रश्न आहे, जुनागड संस्थान कोणत्या प्रांतात होते? या प्रश्नाचं उत्तर आहे सौराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, जुनागड संस्थान भारतात केव्हा विलीन झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे 20 फेब्रुवारी 1948 मध्ये जुनागड संस्थान भारतात विलीन झाले. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे संस्थान कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद संस्थानात कोणते भाषिक प्रांत होते? या प्रश्नाचं उत्तर आहे तेलुगू, कन्नड, मराठी. पुढचा प्रश्न आहे, हैदराबादमध्ये कोणाची राजवट होती? या प्रश्नाचं उत्तर आहे निजाम. पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद संस्थानातील तेलंगणा भागातील परिषद केव्हा भरली? या प्रश्नाचं उत्तर आहे आंध्र प्रदेशात. हैदराबाद संस्थानातील तेलंगणा भागातील परिषद कोणती? तर ती आहे आंध्र परिषद. पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद संस्थानातील मराठवाडा विभागातील कोणती परिषद आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र परिषद. पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद संस्थानातील कर्नाटक भागातील परिषद कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाटक परिषद. पुढचा प्रश्न आहे, 1938 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ. पुढचा प्रश्न आहे, रजाकार नावाची संस्था हैदराबाद संस्थानात कोणी विलीन केली? रजाकार नावाची संस्था हैदराबाद संस्थानात कोणी स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे काशिम रिझवी. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने निजामाविरुद्ध हैदराबादमध्ये पोलीस कारवाई केव्हा केली? या प्रश्नाचं उत्तर आहे 13 सप्टेंबर 1948. 13 सप्टेंबर 1948 मध्ये भारत सरकारने निजामाविरुद्ध हैदराबादमध्ये पोलीस कारवाई केली होती. पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद संस्थान भारतात केव्हा सामील झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे 17 सप्टेंबर 1948. पुढचा प्रश्न आहे, मराठवाडा मुक्ती दिन केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे 17 सप्टेंबर. पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद मुक्ती लढ्यात कोणत्या चळवळीद्वारे विद्यार्थी सामील झाले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे वंदे मातरम चळवळ. पुढचा प्रश्न आहे, मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात हैदराबाद संस्थान होते? या प्रश्नाचं उत्तर आहे औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड. पुढचा प्रश्न आहे, जम्मू काश्मीरचा हिंदू राजा कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे राजा हरिसिंग. पुढचा प्रश्न आहे, जम्मू काश्मीरबाबत कोणी तटस्थ धोरण स्वीकारले? या प्रश्नाचं उत्तर आहे राजा हरिसिंग. पुढचा प्रश्न आहे, पाकिस्तानी टोळ्यावाल्यांचे जम्मू काश्मीरवर आक्रमण केव्हा झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे 22 ऑक्टोबर 1947.
पुढचा प्रश्न आहे, राजा हरिसिंगने जम्मू काश्मीरच्या सामीलनाम्यावर केव्हा सही केली? या प्रश्नाचं उत्तर आहे 26 ऑक्टोबर 1947. पुढचा प्रश्न आहे, जम्मू काश्मीर कारवाईत कोणास वीरमरण आले? या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रिगेडियर उस्मान. पुढचा प्रश्न आहे, जम्मू काश्मीरमध्ये युद्धबंदी केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1 जानेवारी 1949. पुढचा प्रश्न आहे, भारतातील फ्रेंच वसाहती कोणत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे चंद्रनगर, पुदुचेरी, माहे, कारिकल, यानम. पुढचा प्रश्न आहे, भारतात सामील होण्याबाबत फ्रान्स सरकारने सर्वप्रथम कोठे सार्वमत घेतले? या प्रश्नाचं उत्तर आहे चंद्रनगर. भारतात सामील होण्याबाबत फ्रान्स सरकारने सर्वप्रथम चंद्रनगर येथे सार्वमत घेतले. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट. धन्यवाद.